हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला उपमा पोहे खाऊन कंटाळा आला असेल आणि गोड खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय कराल. कारण आजची रेसिपी आहेच अशी भन्नाट आणि लय भारी कोल्हापुरी कटाची मिसळ. जास्त वेळ न घालवता या मिसळ बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता आपण पाहू. तर या ठिकाणी मी मीडियम वाटी मोड आलेली मटकी आणि वाटाणा घेतलेला आहे. वजनी हे प्रमाण जे आहे ते 200 ग्रॅम इतपत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोड आलेले वाटाणेही घेतलेले आहेत आणि मटकीही घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी या मटकी आणि वाटाण्याबरोबर एक मीडियम आकाराचा स्वच्छ धुतलेला बटाटा घेतलेला आहे. आता हे साहित्य घेतल्यानंतर आपण एक वाटण तयार करणार आहोत की जे वाटण वापरल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही. त्यासाठी मी गॅसवरती मीडियम फ्लेमवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून धणे घातलेले आहेत रोस्ट करण्यासाठी, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, त्याचप्रमाणे 5 ते 6 काळ्या मिरी, 4-5 लवंगा या ठिकाणी मी ॲड केलेले आहे. आता हे सर्व जे काही जिन्नस आहेत, हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत. जास्त भाजायचं नाही. साधारण गरम झाल्यानंतर हे आपण तव्यावरून बाजूला करायचे. साधारणच आपण इथे हे मसाले भाजून घेणार आहोत. साधारण हे मसाले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, त्याचप्रमाणे लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये एकत्र करून हे सर्व आपण ग्राइंडरला बारीक करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी ग्राइंडरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये भाजलेला मसाला मी ॲड करते. हा मसाला ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मीडियम वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये ॲड करते. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्यानंतर 1 इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. आता हे सर्व जे साहित्य आहे, हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण ग्राइंडरवरती बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्यापासून बनणारं जे वाटण तयार होणार आहे ते एकदम भन्नाट असणार आहे की जे वाटण वापरल्यानंतर आपल्याला कुठलेही मसाले वापरायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी ग्राइंडरवरती हे सर्व इन्ग्रेडियंट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि आता याचं छान असं वाटण तयार झालेलं आहे मस्तपैकी. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, मस्त छानच असं हे वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण तयार झाल्यानंतर आपण आता ॲक्च्युली मिसळ तयार करायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता या ठिकाणी मी 10-12 कढीपत्त्याची पानंही ॲड केलेली आहे. 2 मीडियम कांदे बारीक चिरलेले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे जे कांदे आहेत, चिरलेला जो कांदा आहे तो छानपैकी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. तो तेलामध्ये छानपैकी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिखट, हळद वगैरे ॲड करणार आहोत. कांदा आता या तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद ॲड करत आहोत. 3 टीस्पून आपण तिखट ॲड करत आहोत. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. या ठिकाणी मी 3 टीस्पून लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मी 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून मटण मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही स्किप करू शकता, पण हा मटण मसाला घातल्यानंतर या मिसळीची जी चव आहे ती खूप भन्नाट लागते. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. आता हे सर्व तेलामध्ये तिखट वगैरे परतून झाल्यानंतर आपण तयार केलेले जे वाटण आहे ते याच्यामध्ये आपण मिक्स करत आहोत. हे वाटण जे आहे हे मिक्स केल्यानंतर ते छानपैकी तेलावरती आपण परतवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, 1 ते 2 मिनटं तेलामध्ये वाटण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी व वाटाणा ॲड करते.
बारीक चिरलेला जो बटाटा आहे तो मी याच्यामध्ये ॲड करते. हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर ते छानपैकी वाटणामध्ये मसाल्यामध्ये परतून घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. आता हे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कारण तुम्हाला कितपत मिसळ पातळ हवी आहे तितकं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी तेलावरती परतवून घेते, इवन मसाल्यामध्ये परतवून घेते. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स. आता याच्यामध्ये मी गरम पाणी ओतते. जेवढी पातळ तुम्हाला मिसळ हवी असेल तितपत तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतू शकता. यामध्ये मी 1.5 लिटर गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने याला उकळी येऊ लागते तेव्हा मी याच्यामध्ये 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत. ते म्हणजे 1 टीस्पून गूळ आणि 1 टीस्पून चिंच ॲड केलेलं आहे. उकळी यायला जेव्हा सुरुवात होते तेव्हाच हे 2 इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. नंतर चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी ॲड करते. तुम्ही पाहू शकता आता मस्तपैकी उकळी येत आहे. इव्हन आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड केल्यामुळे मटकीही लगेच शिजते. आता आपण झाकण लावून 7 ते 8 मिनटं याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत. 7 ते 8 मिनटं आता आपली झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्तच अशा पद्धतीनं या उकळी आलेली आहे. इव्हन गरम पाणी ॲड केल्यामुळे मटकीही लगेच शिजते. प्लस आणखीन तुम्ही पाहू शकता आपली जी मिसळ आहे ती एकदम भन्नाट झालेली आहे. एकदम छान असा वरती कट आलेला आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त असा कट आलेला आहे. मटकी जी आहे ती 7 ते 8 मिनटामध्ये शिजते, कारण गरम पाणी ॲड केलेलं आहे आपण याच्यामध्ये. इवन गरम पाणी ॲड केल्यामुळे छान असा मस्त असा कटसुद्धा या मिसळवरती आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स अत्यंत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये कमी तेलामध्ये ही कटाची जी मिसळ आहे ती चवीला सुद्धा तितकीच भन्नाट लागते. कट आलेली कोल्हापुरी मिसळ जी आहे ते आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. सर्व करत असताना आपण त्याच्यातून फरसाण, त्याचप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत. तयार झालेली जी मिसळ आहे ती चवीला खूप छान लागते, कारण त्याच्यामध्ये आपण जेव्हा मिसळीला उकळी यायला सुरुवात होते तेव्हा आपण 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड केलेले आहेत. ते म्हणजे चिंच आणि गूळ. चिंच आणि गुळामुळे या मिसळीची जी चव आहे ती एकदम अप्रतिम लागते. इव्हन गरम पाणी केल्यामुळे कट जो आहे तो कटसुद्धा छान असा येतो आणि आपल्याला खायची इच्छा होतेच होते. आणि अशी ही कोल्हापुरी कटाची जी मिसळ आहे ती फ्रेंड्स तुम्ही नक्कीच ट्राय करा, कारण ती दिसायला जशी अप्रतिम दिसते तशी ती चवीलासुद्धा तितकीच रुचकर आपल्या जिभेची चव वाढवणारी आहे. आणि म्हणून बघा कोल्हापुरी जी मिसळ आहे ती जगात भारी असं म्हटलं जातं, कारण त्या मिसळीला तोड नाही असं मी म्हणेन, कारण ही आमची कोल्हापूरची जी मिसळ आहे ती लई भारी लागते. तुम्ही एकदा ना एकदा तरी ट्राय करा फ्रेंड्स, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही जी कोल्हापुरी कटाची जी मिसळ आहे ती चवीला तर अप्रतिम झणझणीत चरचरीत तर लागतेच लागते. इव्हन या एक मिसळीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मिसळ बनवत असताना आपल्याला मटकी जी आहे ती वेगळी शिजवून घ्यावी लागत नाही. ती प्रॉपर त्या मसाल्यामध्येच आपण काय करतो शिजवून घेतो. इव्हन ती शिजते कारण गरम पाणी ॲड केल्यामुळे. आणि अशी ही कटाची झणझणीत चरचरीत कोल्हापुरी मिसळ जी आहे ती पावाबरोबर तर अप्रतिम लागतेच लागते. इव्हन फ्रेंड्स तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्कीच मिसळ करून पहा. ही मिसळ बनवण्यासाठी वेळही कमी लागतो. 10 ते 15 मिनटामध्ये ही झणझणीत चरचरीत कोल्हापुरी मिसळ कटाची बनून तयार होते.